गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केट हे जसं मी तुम्हाला कालच सांगितलं होतं तिथले फ्युचर्सही ग्रीनमध्ये ट्रेड करत होते. तिथे मार्केटही ग्रीनमध्येच क्लोज आहे. परंतु आपले जे ADRs USमध्ये काम करतात ते सगळे डाऊन आहेत. HDFC बँकचा ADRसुद्धा ऑलमोस्ट 3%च्या आसपास डाऊन आहे. म्हणजेच काय की आपल्याकडे अजूनही मार्केट आपण काय म्हणू शकतो की सांभाळलं जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे. त्याच्यामागं बेसिकली असं रिझन आहे, जसं पंतप्रधानांनी परवा सांगितलं होतं तर तेच त्यांनी काल पुन्हा एकदा अधोरेखित केलं. कालही ते गुजरातमध्ये एक स्पीच देत होते. तिथं त्यांनी सांगितलं की पुन्हा की गोल्ड पुन्हा परचेस करू नये वर्षभर तरी कमीत कमी, त्यामुळे फॉरेक्स रिझर्व्ह वगैरे वाचेल. म्हणजेच काय की ते त्यांच्या मतावरती ठाम आहेत हे त्यातनं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आता या गोष्टीला मार्केट कशा पद्धतीने रिॲक्ट करेल ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु काल तरी मार्केटनं एक मोठं निगेटिव्ह रिॲक्शन त्यावरती दिलेलं होतं. आता जर आपण पाहिलं तर लोकल क्यूज खराब आहेत, परंतु इंटरनॅशनल क्यूज ओके आहेत. म्हणजे जगात कुठल्याही मार्केटमध्ये तशी पॅनिक सिच्युएशन नाही आहे. परंतु सकाळ सकाळ एक स्टेटमेंट आलेलं आहे, ते म्हणजे असं की सौदी अरामकोचे जे CEO आहेत तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर ही परिस्थिती नॉर्मलाइज झाली नाही, म्हणजे हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जर ओपन झालं नाही तर 2027 एंडपर्यंत हा जो ऑइल क्रायसिस आहे हा सुरू राहू शकतो. त्यांनी असं सांगितल्यामुळे साहजिकच ऑइल प्राइसेस जे आहेत तर त्या थोड्याशा स्पाईक झालेल्या आहेत. त्यामुळे आपले गिफ्ट निफ्टी जे आहे तर ते ऑलमोस्ट इंडिकेट करते की मार्केट साधारण 100-125 पॉईंटच्या आसपास अगेन गॅप डाऊन ओपन होईल. आता साहजिकच आहे की मार्केटमध्ये काल बिलकुलच स्ट्रेंथ नव्हती आणि 24,000ला जसं मी तुम्हाला सांगितलं की 24,000च्या खाली जर मार्केट क्लोज झालं तर सेल ऑन राईज मार्केटमध्ये कन्वर्ट होईल. तर तशा पद्धतीने होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आता जेव्हा मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करेल तर तेव्हा ऑब्व्हियसली आहे की मार्केटमध्ये एक सेलिंग आपल्याला पाहायला मिळेल. जसं की 24,000वरती खूप जास्त आता आपल्याला कॉल रायटिंग पाहायला मिळते. त्यानंतर 23,850च्या आसपाससुद्धा आपल्याला कॉल रायटिंग खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मार्केट त्या लेवलपर्यंत जाईल तेव्हा तेव्हा आपल्याला एक सेलिंग पाहायला मिळेल. आता खूप जास्त कॉल राईट झाल्यामुळे PCR रेशो जो आहे तर तो डिक्लाईन झालेला आहे ऑलमोस्ट 0.77पर्यंत. म्हणजेच काय की इमिजिएट बेसिसवरती जर मार्केट 23,500च्या आसपास जर गेलं खूप स्पीडमध्ये तर PCR जो आहे तो ओव्हरसोल्डमध्ये जाईल आणि तिथनं मार्केटमध्ये एक बाउन्स बॅक टेक्निकली आपल्याला पाहायला मिळेल. आता जर आपण पाहिलं तर ऑइल प्राइसेस काही कमी होताना दिसत नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इराण आणि US यांच्यामध्ये जो कॉन्फ्लिक्ट आहे तर तोही शांत होताना पाहायला मिळत नाही. परंतु याच 14 आणि 15 मेला ट्रम्प जे आहेत तर ते चायनाच्या दौऱ्यावरती जाणार आहेत आणि तिथले जे क्सी जिनपिंग आहेत तर त्यांच्याशी भेट घेणार आहेत. त्यामुळे माझा असा अंदाज आहे की चायनाला जर अमेरिकेकडनं काही हवं असेल किंवा काही डील होणार असेल तर ते ट्रम्प तिथे जाण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत होऊ शकतं. म्हणजेच किती 13 मेपर्यंत, कारण 14 मेला तर ते तिथे जाणार आहेत. त्यामुळे साहजिकच आहे की सगळ्या जगाला माहीत आहे आणि USलाही माहीत आहे की इराणच्या मागे चायना उभा आहे आणि त्यामुळेच इराण टूर करतो सगळ्या जगावरती. मग साहजिकच आहे जर अमेरिकेला एवढ्या कोंडीमध्ये जर पकडलेलं असेल तर साहजिकच आहे की ते चायनाच्या फेवरमध्ये तर काही कुठली गोष्ट करणार नाहीत. मग ते तिथं जात आहेत, प्री प्लॅन्ड व्हिजिट आहे, तर मग ते कशा पद्धतीने आता मूव्ह ऑन होतं ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण हे इंटरनॅशनल पॉलिटिक्स अशाच पद्धतीने चालू राहतं. तर आपण जर पाहिलं तर काल FIS-DIASनं जर डेटा जर आपण पाहिला तर FISनं खूप जास्त सेलिंग काल केलेलं होतं. ऑलमोस्ट 8,000 कोटींच्या आसपास. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 5,000 कोटींच्या आसपास बाईंग केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर रुपया जो आहे तर तो पुन्हा एकदा ऑल टाईम लोला पोहोचलेला आहे, अराऊंड 95च्या आसपास. त्यामुळे ह्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपल्या मार्केटसाठी लोकल क्यूज खूप खराब आहेत. आणि चांगली गोष्ट फक्त एवढीच आहे की इंटरनॅशनल मार्केट्स जे आहेत तर ते रेझिलियंट आहेत. आपण काय म्हणू शकतो, पॉझिटिव्ह आहेत. फार जास्त पॅनिक सिच्युएशन कुठेच नाही आहे. इव्हन US मार्केट जे आहे तर ते नवीन हाईज बनवत आहे. त्यामुळे आता नक्की किती ते आपल्याला हेल्प करतात पाहावं लागेल. परंतु आता
ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं जर येत्या 1-2-4 दिवसामध्ये जर समजा म्हणजे जी काही US ची चायना व्हिजिट आहे तोपर्यंत जर समजा काही रेझोल्युशन निघालं नाही तर मग मात्र कुठलीच शक्यता नाही आहे की यावरती रेझोल्युशन निघेल. कारण साहजिकच आहे की तेवढा एकच पॉईंट आहे की जेव्हा आपण काय म्हणू शकतो की चायना जे आहे ते मध्यस्थी करून इराण आणि US चं वॉर जे आहे तर ते थांबवू शकतो. परंतु एकदा ती चायनाची व्हिजिट झाली आणि त्याच्यामध्ये काय व्हायचं नाही व्हायचं ते जर होऊन गेलं तर त्यानंतर कुठलीच पॉसिबिलिटी नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि तसंही हे वॉर खूप जास्त लांब खेचलं जाण्याची शक्यता आहे आणि त्याचंच संकेत आपल्याला पंतप्रधान देत आहेत. ते जे सांगत आहेत की फॉरेक्स रिझर्व्ह वाचवा, सोनं जास्त खरेदी करू नका किंवा मग जे काही फॉरेनवरून आपण वस्तू आणतो किंवा फॉरेनला फिरायला जातो या सगळ्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच काय की हे वॉर एवढ्या इझिली एंड होणार नाही आहे आणि साहजिकच आहे आपल्यापेक्षा खूप जास्त इनसाईड इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे असते. त्यामुळे ते जर सांगतायत याचा अर्थ असाच आहे की इझिली काही हे युद्ध संपण्यासारखी परिस्थिती नाही आहे. तर मग पाहूयात आता पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राईज ॲक्शन घडते ते. परंतु मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची बुलिश पोझिशन आपण क्रिएट करू नये जोपर्यंत मार्केट 24,000च्या वरती पुन्हा क्लोज करत नाही तोपर्यंत. होप सो काय होतं आहे ते पाहावं लागेल. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.